तर जे आदिवासी पब्लिक सकाळी तुमचा मस्त आंघोळ बिंघोळ करून तयारी केली भाऊ भगवानी गाडावर जायला. मग काय आपले पंटरची वाट बघत बघत सगळे पंटर आपले आले होते. राहुल भाऊ, पकाडॉन, युवराज सगळे जमा झाले होते. मग सुनील भाऊची वाट पाहून थकले. डायरेक्ट गँग कावायचे सुनील भाऊची वाट पाहते. सुनील भाऊ काय आले नाही. मग शेवटी त्यांच्या फटफटीवर त्यांनी एंट्री मारली फायनली. मग काय मग गाड्या बिड्या शीट पॅक केलं तुमच्या भावाने. डाळ्याला डायरेक्ट सरारा फिरी डायरेक्ट निघालो. तर डायरेक्ट समोर डायरेक्ट मंगरूळगावमध्ये डायरेक्ट गुरुद्वाराचं दर्शन घेतलं रस्त्यावरून. कावर वेळ कमी होता आपल्याकडे त्याच्यामुळे डायरेक्ट सरा निघालो. डायरेक्ट बापरे मग पुढं पाहिलं का पकाडॉनच्या केसावरून डायरेक्ट डोंगराला आग लागली म्हणजे डायरेक्ट समजून घ्यायचं का डायरेक्ट डोंगरावर असा ड्रायव्हर होता भाऊंना. डायरेक्ट पुढं काही दिसत नव्हतं. डायरेक्ट विषय गंभीर तिथं पकाडॉन खंबीर इथं डायरेक्ट विषय खोल म्हणजे डायरेक्ट पोर मारलाय डायरेक्ट डोंगरामध्ये. म्हणजे इथून गाड्या लवकर पास होतील काही विषय नाही. टाणामध्ये खूप ॲक्सिडेंट होते त्याच्यामुळं काहीतरी करायला लागला नाही इलाज मला. पण डायरेक्ट मग भाऊ एंट्री मारली डायरेक्ट आपण देवळ्या गावात डायरेक्ट समोर डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट निघालो कळवणकडे जाता एक सुप्रसिद्ध हॉटेल होते. डायरेक्ट मग काय डॉनने डायरेक्ट गाडी टाकली ना टपरीवाला 2-3 जण ठोकता राहिला डॉन. म्हटलं चला आता चहा बी मस्त पिलं तिथं मस्त. दादा सुधाकर दादा कळवणाच्या कोपऱ्याला 1 नंबर चहा भेटते सुधाकर दादाकडे काही विषय नाही. मग तिथून डायरेक्ट निघालो. डायरेक्ट मग थोडं विचारपुचार केलं तिथं काय करायचं काय नाही. मग ते म्हणे डायरेक्ट जाऊ दे वेळ कमी असल्यामुळं डायरेक्ट मग तुमच्या भावाने गाडी टाकली डायरेक्ट गेटा आणि डायरेक्ट पोचलो आबू आई सप्तशृंगीच्या दरवाजामध्ये. तिथून डायरेक्ट मग सांगूत नका विषय गंभीर धबधबा. अरे बापरे नाद करते का यायलाच लागतं. मग तिथून डायरेक्ट मग एंट्री झाली आपली गजानन बँड चालू होऊन गेला होता. मग थोडे बघितलं आपण आणि तिथून ठेच ढळावला आपण आई सप्तशृंगीचं दर्शनला. आईचं रूप पाहून डायरेक्ट मन भरलं. जे